दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अभिवादन करताना आपल्या काय भावना आहेत? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा सहजासहजी मिळालेला त्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो. 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 19 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो. आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. 65 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जी काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात. अशा परिस्थितीमध्ये मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही तर मुंबईची प्रगती, मुंबईची कीर्ती, मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून आपलं महायुती सरकार गेल्या 3.5 वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील, विकास प्रकल्प असतील, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती, कीर्ती आणि विकास हीच खरी श्रद्धांजली आपल्या यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईशी मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो. त्यांना विनम्र अभिवादन. सर, कालच तुम्ही दिल्लीवरून परतला. तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. आता दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे. आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना.